दिनशा पेटीट लायब्ररी सुशोभीकरण. अर्धवट कामाच्या लोकार्पणामागचे नेमके गणित काय? दिनशा पेटीट लायब्ररी या ऐतिहासिक वारसा वास्तूच्या सुशोभीकरणासाठी मंजूर करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीनंतरही प्रत्यक्षात कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाबळेश्वर शहराच्या सुशोभीकरणासाठी तत्कालीन ठाकरे सरकार यांनी सुमारे 100 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केला होता. या निधीतून बाजारपेठ, मुख्य चौक, प्रमुख रस्ते तसेच काही ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि सौंदर्यीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी 4 कोटी रुपयांचा निधी दिनशा पेटीट लायब्ररीच्या सुशोभीकरणासाठी खर्च करण्यात येणार होता. मात्र प्रत्यक्षात काम पूर्णत्वास गेले नसतानाच झालेल्या लोकार्पण सोहळ्यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होत आहे. काम पूर्ण झाले की लोकार्पण हा प्रशासनाचा मूलभूत नियम असताना येथे अर्धवट अवस्थेतील कामाचे उद्घाटन करण्याची एवढी घाई का करण्यात आली? हा प्रश्न आता शहरातील सुजाण नागरिक विचारू लागले आहेत. याशिवाय अंतर्गत सुशोभीकरणामध्ये दर्जाहीन काम, भिंतींमधील तडे, अपूर्ण फिनिशिंग तसेच परिसर विकासातील त्रुटी याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे नागरिक सांगत आहेत. एवढ्या गंभीर त्रुटी असतानाही उद्घाटन करण्यात आले. यामुळे काम पूर्ण झाले म्हणून लोकार्पण झाले की फक्त कार्यक्रम उरकण्यासाठी उद्घाटन करण्यात आले, अशी चर्चा सुरू झाली आहे. लोकार्पणाची घाई नेमकी कशासाठी हा खरा प्रश्न आहे. राजकीय स्तरावर कोणत्याही विकास कामाचे उद्घाटन हा प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. विशेषतः मोठ्या निधीतून उभारण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये कोणत्या नेत्याचे नाव कोण शिलेवर झळकते यालाही राजकीय महत्त्व असते. त्यामुळे अनेकदा काम अपूर्ण असतानाही उद्घाटनाचे कार्यक्रम घाईघाईने उरकले जात असल्याची टीका विरोधकांकडून होत असते. महाबळेश्वरातील या प्रकरणातही तसाच प्रकार झाला का असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण जर काम खरोखर पूर्ण झाले असेल तर नागरिकांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी का पुढे येत आहेत? आणि जर काम अपूर्ण असेल तर प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी उद्घाटन करण्याची परवानगी कशी दिली? या प्रकरणात संबंधित ठेकेदार, बांधकाम विभाग आणि पालिका प्रशासन यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 4 कोटी रुपयांचा निधी खर्च होत असताना कामाच्या गुणवत्तेची तपासणी कोण करत होते? काम आराखड्यानुसार झाले की नाही याची पडताळणी झाली का? तांत्रिक अधिकाऱ्यांनी अंतिम मान्यता कोणत्या निकषांवर दिली? हे प्रश्न आता महत्त्वाचे ठरत आहेत. विशेष म्हणजे वारसा वास्तूंच्या संवर्धनासाठी विशेष तांत्रिक निकष आणि वास्तुशास्त्रीय नियम पाळणे आवश्यक असते. जर त्याकडे दुर्लक्ष झाले असेल तर भविष्यात या वास्तूच्या मूळ स्वरूपालाच धोका निर्माण होऊ शकतो. नागरिकांचा रोष वाढतोय. महाबळेश्वरकरांच्या मते शहरातील अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबित असताना कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये दर्जाहीनता आढळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. नागरिकांना केवळ उद्घाटन सोहळे नकोत तर टिकाऊ आणि गुणवत्तापूर्ण विकास हवाय. त्यामुळे आता या संपूर्ण कामाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी व्हावी, खर्चाचा लेखाजोखा जाहीर व्हावा आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागलीय. दिनशा पेटीट लायब्ररीचे हे प्रकरण आता फक्त एका इमारतीपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर विकास कामांचा दर्जा विरुद्ध राजकीय प्रसिद्धी या व्यापक चर्चेचे केंद्र बनले आहे. महाबळेश्वरच्या नागरिकांना आता उत्तर हवे आहे. लोकार्पण विकासासाठी झाले की केवळ नावासाठी?